5 मिनिट. पंत, सावकाश सावकाश. मी विजय भोसले. मी आहे विजय भोसले. सावकाश सावकाश सावकाश. काळजी करू नका पंत. इथे तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस आहेत. एकदम सुरक्षित आहात तुम्ही. सेफ आहात. नाही भोसले सर. अहो माझ्यासारखा एक सामान्य माणूस, प्रामाणिक माणूस जो कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, माझ्यावर का तर न्यायला लागेल? नाही भोसले साहेब, या जगात कोणीही सेफ नाहीये. तुम्ही हे सगळं म्हणताय अगदी साहजिक आहे. कारण तुम्ही ज्या भयंकर एक्सपिरियन्स मधून गेलात, ज्या अनुभवातून गेलात, जो काही त्रास तुम्हाला झाला, जे काही तुम्ही भोगलत, या सगळ्यानंतर साहजिक आहे हो तुम्हाला हे सगळं वाटणं. पण खरं सांगू पंत, तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आहे आणि कायम असेल, कायम असेल. पण कसं झालं हे सगळं? तुमच्यासारखा माणूस ज्याला असा रुबाबात बघितला मी, मोठ्या मोठ्या माणसांबरोबर उठणं बसणं होतं तुमचं. काय तुम्ही साहेबांबरोबर फिरायचा, त्यांचं सगळं मॅनेज करायचा, आणि हे काय होऊन बसलं? कोणी केलंय? कोणी केलंय खरं तर आम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्याला शोधून सुद्धा काढणार. पण जरा हे सगळं प्रकरण पंत पहिल्यापासून सांगाल मला, अगदी सुरुवातीपासून. सर त्याची सुरुवात ना एका चुकीमुळे झाली, पण त्यावेळेस ती चूक होती हे मला समजलंच नाही. चूक? हो सर, एक बोलायचं होतं. हा बोला ना. नाही म्हणजे तसा विषय नाजूक आहे, त्यामुळे मी बोलू की तुम्ही परवानगी काय मागताय पंत? बोला. साहेब, मला भरपूर आनंद झालाय तुम्ही आणि नीलांजना एकत्र येत आहे. थँक्यू. आणि साहेब, फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नव्हती. मी तिला लहानपणापासून ओळखतो. अच्छा. हो, मी आणि तिचे वडील आम्ही फार जवळचे मित्र होतो. आणि म्हणून जेव्हा आर्यनला काउन्सिलिंगची गरज होती तेव्हा मी तिचं नाव सुचवलं. अच्छा, असा गेम खेळलात का? नाही नाही साहेब, गेम वगैरे काय, मला खरंच असं पुढे काय होईल असं नाही साहेब. पंत, मस्करी करतोय मी. तुम्ही सिरियसली काय घेताय? नाही, उलट मी आभार मानले पाहिजेत तुमचे. हे निलांजना माझ्या आयुष्यात आल्यामुळे मलाही एक नवीन कारण मिळालं हो जगण्याचं. आणि सर, तिलाही मधली तिची परिस्थिती फारच वाईट होती बिचारीची. पण साहेब, निव्वळ तुमच्यामुळे आज ती माणसात आली. असं काही नसतं, आपण निमित्त असतो. मला तर तिच्याबद्दल कदाचित माझ्यापेक्षाही बरंच काही माहिती असेल. ती मध्ये बेसमेंटमध्ये गेली होती. हो साहेब, आणि तिने मला सांगितलंही होतं. ऍक्च्युली तिने मला दाखवलंही होतं. आणि साहेब बघा ना, म्हणजे इतकी वर्ष मी या घरात येतोय, मलाही असे वाटलं की मला सुद्धा माहिती नव्हतं की या घराला तळघर वगैरे आहे. आणि साहेब, त्या तळघरातल्या भिंतीवर ना काही चित्र होती, ती सुद्धा मला दाखवली तिने. पण आजचं शेड्यूल काय आपलं? हा, आज संध्याकाळी 6:30 वाजता लघु उद्योग मंडळाची बैठक आहे. आज? नाही, आज पक्षश्रेष्ठींबरोबर मीटिंग आहे 6:30 वाजता. नाही साहेब, आपण कार्यक्रम ठरवून घेतलाय आजचा. आज पक्षश्रेष्ठींबरोबर मीटिंग ठरली आहे 6:30 वाजता. नाही सर, आत्ता थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं आजच्याच मीटिंग बद्दल. काय करताय पण? सॉरी सर, बहुतेक माझ्याकडनं चूक झाली. चूक झाली नाही, वय झालंय, विसरायला लागलायत महत्वाच्या गोष्टी. रिटायर व्हा आता. सर, ती पहिली चूक झाली आणि त्याच्यानंतर वारंवार चुका होत गेल्या. माझ्याकडनं चुकीच्या अपॉइंटमेंट गेल्या. सरांना चुकीची माहिती देत गेलो मी. काय म्हणजे अचानकच तुम्हाला हे सगळं व्हायला लागलं का? अचानक नाही साहेब, आता ह्या वयात हे होणारच नाही का. आणि महत्वाचं म्हणजे माझ्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय हे मलाही पटत नव्हतं. पण एक दिवस शांतपणे साहेबांनी मला रिटायर केला.
अच्छा, मग रिटायर केलं म्हणजे काय? तुम्हाला काय ओरडले ते, अपमान केला तुमचा, हकललं, असं काही झालं? नाही नाही साहेब, एक दिवस शांतपणे त्यांनी मला निर्णय घ्यायला सांगितलं. आणि तसंही माझ्याकडून चुका होत आहे ते मला आवडतच नव्हतं. पण साहेब, त्यांनी मला वाऱ्यावर नाही सोडलं. व्यवस्थित पैसे दिले आणि मग त्यांनी मला रिटायर केलं. मग पुढे काय झालं? मग मी गावी आलो. मग हे त्यांना माहिती होतं? होय साहेब, माझं सगळं काही त्यांना माहिती. पण खरं सांगू साहेब, मला गावचं आयुष्य कधीच नाही आवडलं. अहो, ते संत आयुष्य कुठे आणि शहरातलं ते धकाधकीचं आयुष्य कुठे. आणि मी साहेबांबरोबर होतो ना, ते आयुष्य मला खूप आवडायचं. सतत दौरे, बैठका, चर्चा, मीटिंग्स, लोक यायचे, कार्यकर्ते यायचे, मला जाम आवडायचं ते. आमच्या साहेबांची इमेज एकदम चांगली आहे आणि त्यामुळे लोक माझ्याबरोबर सुद्धा चांगलीच वागायची. आणि माझी काहीही गरज नसताना मी त्यांना बाणगोळासारखं चिपकून राहावं हे मलाही पसंत नव्हतं. आणि साहेब, त्या शहरात जर का राहिलो असतो ना, तर माझे पाय साहेबांच्या घराकडेच वळले असते. म्हणून मी गावाला निघून आलो आणि थोड्या दिवसांनी मी अमेरिकेला माझ्या मुलीकडे जायचा विचार करत होतो. मग मला सांगा, या सगळ्यात विक्रम कुठून आणि कसा आला? मला काहीही कल्पना नव्हती. मी चाललो होतो आणि अचानक तो माझ्यासमोर उभा ठाकला. काय पंत? अहो काय, कसे आहात? कसे? अहो मी विक्रम, ओळखलत का? अरे हो विक्रम, तू इकडे कसा काय? म्हणजे आमच्या गावात कुणाकडे आला असतो? तुम्हालाच भेटायला आलोय. मला? का? अहो साहेबांचं महत्वाचं काम आहे. साहेबांनी सांगितलं पंतांना घेऊन ये म्हणून. कुठे बोलवलंय? कुठे म्हणजे काय? मुंबईला. म्हणजे साहेबांच्या मनात आलं आणि त्यांनी मला फोन का नाही केला? मग त्यांना सरप्राईज द्यायचं असेल तुम्हाला. बसा गाडीत. हो, म्हणजे तू म्हणतोस ते बरोबर आहे कार्तिक. बरं, मग मी येतो तुझ्या बरोबर. फक्त एक काम करूया, आपण घरी जाऊया, तू चहा पी, मी साहेबांना फोन करतो, कपडे बदलतो आणि जाऊया मग पटकन. साहेबांना फोन करायची काही गरज नाहीये. बसा गाडीत बसा. अरे ऐक ना, साहेबांना फोन करून सांगतो ना की मी. अरे विक्रम बरोबर. सांगितलं ना तुला, फोन नाही करायचा. माझा फोन फोन दे. फोन फोन दे माझा. फोन दे, फोन दे माझा. अरे काय करताय? काय करताय? म्हणजे विक्रमनी तुमचं अपहरण केलं, किडनॅप केलं तुम्हाला? होय साहेब, विक्रमनी मला अक्षरशः असं माझ्या मानेला धरलं आणि गाडीमध्ये ढकललं. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली, माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावली, माझे हात मागे असे बांधून टाकले त्यांनी. मला ओरडता सुद्धा येत नव्हतं. मी सुटकेचा भरपूर प्रयत्न केला पण हतबल ठरलो. मला त्याने एका अंधाऱ्या खोलीत डांबलं. त्याचे गुंड मला रोज मारायचे. साहेब, मी डायबेटिक पेशंट आहे, मरायला टेकलो होतो. त्यांनी मला मरू सुद्धा दिलं नाही, वेळेला कधी मला जेवायला दिलं नाही. साहेब, ते माझ्यावर असं का वागले, मला त्यांनी का उचललं, मला खरंच अजूनही कळलेलं नाही. साहेब, हा कावळा विक्रम यायचा का तुम्हाला भेटायला? हो यायचा ना, अधूनमधून यायचा. काय काय बोलायचं तुमच्याशी? हो बोलायचं, पण मी अर्धमेला होतो. तो काय बोलायचा ते मला कधी कळलंच नाही, रजिस्टरच झालं नाही साहेब मला. पण तो काय बोलला, काहीतरी आठवत असेल ना? हा अंधूक आठवतंय. तो मला म्हणायचा की तू माझं बँक डिपॉझिट आहेस आणि तो हराम करून माझ्या समोर कधी आला ना तर मी ढाल म्हणून त्याला तुझ्या पुढे उभं करणार. तो स्वतःला आराम करू म्हणायचा? नाही, स्वतःला नाही. मग तुम्हाला आराम? नाही साहेब, पण कोणाला आराम करू म्हणायचा? बहुतेक साटम साहेब. साटम साहेबांना हो आराम करू म्हणायचं? साहेब, तो असं म्हणायचा की तो हरामखोर जर का माझ्या पुढे आला ना, मी तुला माझी ढाल म्हणून उपयोगाला आणीन. पण साहेब, तो असं का म्हणत होता मला खरंच कधीही कळलं नाही. मला खरंच कळत नव्हतं तो असं का बोलला. साहेब, खूप हाल केलं साहेब त्यांनी माझे. मला मारलं, मला डांबून ठेवलं, मला खायला दिलं नाही. दिवस आहे की रात्र आहे ते मला कळत नव्हतं. साहेब,
माझे ना शाप लागलेत त्याला, शाप. शोधून काढा साहेब, तुम्ही त्याला शोधून काढा. काळजी करू नका पंत. हा विक्रम पाताळात असू दे, नरकात असू दे, नाही तर गटारात असू दे, आम्ही त्याला शोधून काढणार. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. होय साहेब. धन्यवाद साहेब. बस बस बस, धन्यवाद. भेटूया. खबर होता तुमचा? तुला काय करायचं? मी तुम्हाला मगाचपासून फोन करते सर, तुमचा फोन का नाही लागत? मग नेटवर्क मध्ये नसेल फोन. झालंय काय? तू बाहेर काय करतेस? मला ना असं वाटतं की तुम्ही किंवा ती मोबाईल कंपनी कोणीतरी मुद्दामून माझ्यासोबत. मुद्दा काय जमदाडे? पटकन बोल. सुहास साटम साहेब आतमध्ये आलेत, अनुज मॅडमच्या केबिन मध्ये बसलेत आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही याचं कारण मी असल्यासारखं माझ्याकडे बघतायत ते. कुठेस तू विजय? काय झालंय? काय हे सगळं? साटम सर केव्हाचे वाट बघतायत तुझी. पंतांना भेटून आलोय आता. सगळं सांगतो. म्हणजे काय? सुविचार क्रमांक 9. एक वेळ जंगलातले प्राणी परवडले, पण आपल्याच माणसांचा विश्वासघात करणारी माणसं नाही. सगळं सांगतो. अशी कशी गेली ती बाहेर? हा, आणि दिवसा ढवळ्या तू असताना खरं सांग, तू बाहेर गेली होतीस का तिला एकटीला टाकून? नाही बाबा, मी फक्त सँडविच आणि चहा करायला किचन मध्ये गेले होते. मग त्याआधी तुमच्या दोघींचं काही बोलणं झालं होतं का? नाही, ती ना आल्यापासून अशी खूप गप्प गप्प होती. मी तरी तिला विचारलं तू ओकेस ना, त्यावर हो म्हणाली. घरी कोणी आलं होतं का? मग धमकी वगैरे कोणाची? नाही. अरे मग फोन, चिठ्ठी, चपाटी काहीतरी तर आलं असेल. खरंच नाही बाबा. अरे कसं कळणार मग? हा फोन तिचा आहे ना? हे काय? हा कोणाचा फोन आला होता? हा, आउट ऑफ इंडिया वाटतं. हा मला पण. छे, खरं म्हणजे ना माझीच चूक झाली. मी तुम्हा दोघींना एकटं टाकून जायलाच नको होतं. बाबा आता काय करायचं? विजय भोसलेंची बोलावं लागेल. अरे पण असं विक्रम असा वागला पंतांची का? मला सांगा साहेब, विक्रम आणि पंत हे दोघंही तुमच्या बरोबर अगदी सावलीसारखे असायचे, बरोबर? पण त्यांच्यात कधी काही वाद, भांडण आहे असं तुम्हाला वाटलं? नाही, वाद भांडणं वगैरे असं कधी नाही. आता विक्रमची बोलायची पद्धत जरा आहे आगळपण. पंतांना अधूनमधून खटकायचं ते, पण तेवढंच म्हणजे. आणि बाकी काय, कामाचंच जास्त बोलणं व्हायचं. हेवे दावे सांभाळायला वेळ कोणाकडे? तुम्ही पंतांना रिटायर केलं होतं, हे खरं आहे? दिस साऊंड्स व्हेरी बॅड. असं काही नाहीये. मी हाकलून वगैरे नाही दिलंय त्यांना. काय वयोमान परतवे जरा कामात प्रॉब्लेम्स यायला लागले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एकाच दिवशी 2 महत्वाच्या मीटिंग्स एकाच वेळी ठरवणं, लोकांचे माझ्यासाठी आलेले निरोप त्याचे विसरणं. तर जनसंपर्क हा केवढा महत्वाचा असतो आमच्याकडे. रोज जर असा खुंटला तर काम कसं करायचं? आणि असं काही कडवटपणा नव्हता. आता माझे आणि पंतांचे संबंध किती वर्षांचे आहेत, एवढं अंडरस्टँडिंग होतं आमच्यात. नाही, कधीतरी पंतांना काम थांबावं लागणार याची जाणीव दोघांनाही होती. ती वेळ आली हे लक्षात आल्यावर मग त्यांच्या भविष्याची तरतूद केली मी आणि त्यांना मानाने निरोप दिला. त्यानंतर ते कुठे गेले? म्हणाले होते गावी जाऊन राहणार, तसे ते गेले. आमचं नंतर 2-4 वेळा झालं फोनवर बोलणं. मी विचारलंय तिकडे काही मदत हवी असेल तर सांगा. आणि हे सगळं कधी झालं साधारण? कधी म्हणजे बघा, ते गावी गेल्यानंतर पुढच्या साधारण 8-10 दिवसात हे बोलणं झालं. मग त्यानंतर तसा आमचा कॉन्टॅक्ट कमी झाला. माझी इथली गडबड वाढली आणि मी आपलं अज्युम केलं ते रमले असतील गावी. नाही, इथे एवढं भयानक काहीतरी सगळं घडत असेल कल्पनाच नाही होते.
नाही म्हणजे विक्रम पंतांशी असा वागला का? म्हणजे कारण काय? त्यांच्यात काय असं झालं काय माहितीच नाहीये. पण विक्रमला 100% माहिती असणार, त्यामुळे त्याला उचलायला हवं, त्याला इंटरव्हेट करायला हवं, त्याशिवाय सगळं काही कळणार नाही. तो कुठे आहे सध्या? म्हणजे सावलीसारखा तुमच्या बरोबर असायचा, कालही होता, आज अचानक गायब आहे. काही सांगून गेलाय? काय आत्ताचं काही माहिती नाही. आत्ताच म्हणजे? हा म्हणजे आता ही पोरं पार्ट्या वगैरे करतात, मग 2-2 दिवस गायब असतात. सो आत्ताचं काही सांगता येत नाही. तरी काही अंदाज? असं म्हणजे काय, आता त्यांचे बसायचे अड्डे तर तुम्हाला माहिती आहेत, त्याचा फोन नंबरही तुमच्याकडे आहे, तर त्याच्या घराचा पत्ता हवा तर देतो. बाकी काय? तुमच्यात आणि त्याच्यात शेवटचं काय बोलणं झालं? निवडणुका तोंडावर आहेत ना, तर मराठवाडा दौरा ठरतोय माझा. तिकडे जाऊन जरा मेळघाट चंद्रपूर भागात परिस्थितीचा आढावा घ्यायचा आहे, त्याचं प्लॅनिंग आणि ते बोलणं चालू आहे. त्या दरम्यान तो कुठे जाणार वगैरे असं काही बोलला? नाही ना, काहीच नाही. आता एवढं महत्वाचं सगळं असताना कुठे जाणं, काही सांगितलं नव्हतं. अचानक नाही. आत्ता ऑफ हँड असं मला याहून जास्त काही आठवत नाहीये. याहून जास्ती माहिती मी नाही देऊ शकत. नाही अजून काय आठवलं, विचार करतो मी, काय आठवलं तर कळवतो. नाही पण भोसले, हा विक्रम मला हवाय माझ्यासमोर, लवकरात लवकर. तुम्ही प्रयत्न करा, मी माझी माणसं लावतो आता मागे. हा कोणता? वडिलांसारखे आहेत मला ते. त्यांच्याशी हा असं मला तो हा ना, मला तो हवाय माझ्यासमोर, हवाय. 100% प्रयत्न करतो साहेब. आधी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ते आठवते? कदाचित तेव्हा तुम्हाला माझा राग आला असेल साहेब, पण चहापेक्षा किटली गरम आहे आणि आता ती किटली मी फोडणार. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, फोडा. सर जैन मॅडम. भोसले ऑफिसला या ताबडतोब, अर्जंट. येस मॅडम, लगेच निघतो. मला निघावं लागेल. येतो साहेब. या सोडते. चला. आता हा विक्रमच्या मागे लागणार. लागू दे, त्याचाही टाइमपास होईल. आपल्या कामांच्या मध्ये मध्ये येणार नाही. जे आहे ते चांगलं आहे, सगळं सेटल झालंय. नाही, मला भोसलेबद्दल खात्री नाही वाटत. माझ्याबद्दल तर नाही ना, तर तीही नाही. मी म्हटलं ना, सगळं सेटल झालंय, जे आहे ते चांगलं आहे. आणि हा, या सगळ्यात तुमची जी काही मदत झाली त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. नाही ते ठीक आहे, फक्त तेवढ्याने नाही भागणार. कसं आहे साटम सर, आपण एकत्र काम करत असताना तुमची कामं होत राहणार आणि माझी नाही होणार, असं नाही चालणार. यंत्रणा काय फक्त तुमच्यासाठी नाही. म्हणजे विसरलं? मुंबईतलं ऑपरेशन सुरू करायचं आहे आम्हाला. सप्लायर्स मागे लागलेत. मुंबईसारखं मार्केट सोडून जावं लागलं होतं आम्हाला. तुमच्याच काही माणसांमुळे. हो, पण आता आम्हाला मुंबईत शिरायचं. कसं आहे साटम सर, आम्ही हा धंदा नाही केला तर दुसरं कोणीतरी करणार, मग आम्ही का नाही करायचं? आणि त्यासाठी आता तुम्ही आम्हाला मदत करायची. मदत म्हणजे आमच्या कामात आडकाठी नाही येऊ द्यायची. काय बोलते? तुमच्या कामात आडकाठी कोण आणणार आहे? कोणाची हिंमत होणार आहे? हा, म्हणजे मी आहेच मदतीला, पण अख्खी यंत्रणा तुमची. ती वाकवायची कशी तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरायची कशी हेही तुम्हाला व्यवस्थित येतं. मग काय, घ्या वापरायला. बाकी आहेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे घ्या. तुम्हाला कसं कळलं? असले फालतू प्रश्न विचारून टाइमपास करायचा नाही माझा. हे घ्या आणि बघा. पण यात आहे काय? तुमच्यासाठी पार्टीचं कारण. एन्जॉय द पार्टी. नाही मॅडम, कन्फ्युजन होतंय का काही? मी वैजयंती चौगुलेबद्दल, म्हणजे ते त्या वेगळ्या, फक्त फायदावाल्या वैजयंती चौगुले आहेत ना, त्या वेगळ्या, त्यांच्याबद्दल बोलतोय मी. मी सुद्धा त्यांच्याबद्दलच बोलते भोसले.
त्यांनी साक्ष फिरवले. नाही नाही, शक्यच नाही आहे असं होणं मॅडम. मी तिथे होतो. मी दाराच्या आत फक्त गेलो नाही, पण दारापर्यंत आम्ही चर्चा केली सगळी. मी सगळं त्यांना सांगितलं, काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, नवीन काय प्रश्न येऊ शकतात, सगळं क्लिअर बोलणं झालं मॅडम. त्या तसं काही एकदम ओके होते. त्यांना कळलं होतं जे ठरलंय तेच बोलणार असेही त्या म्हणाल्या. पण त्या आतमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे वेगळं बोलल्या ना. अँड दिस इज फॅक्ट. नाही, शक्यच नाही, अशक्य आहे मॅडम. वैजयंती चौगुले कशी साक्ष फिरवतील? मी भोसले, माझ्याशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाहीये. जे झालंय ते हेच झालंय. आपल्याला बरेचदा असं वाटतं की एखादी गोष्ट होऊच शकत नाही, पण ती होते.